नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण स्त्रीरोगशास्त्रामधील खूप महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत। म्हणून आजचा व्हिडिओ अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये आहे। तुम्हाला सगळ्या त्याचे आपण चिन्ह लक्षणे पाहणार आहोत, त्याची डेफिनेशन पाहणार आहोत, त्याची कारणे, प्रतिबंधक उपाय, त्याचे प्रकार, त्याची गुंतागुंत, नर्सिंग मॅनेजमेंट हे सगळं आज पाहणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला कलरफुल हँडरायटिंग नोट्ससह डायग्रामच्या मदतीने सगळं चांगलं सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा विषय आपला एक्टोपिक प्रेग्नेन्सी म्हणजे बहिगर्भधारणा म्हणजे निदिक्त, त्याची आपण डेफिनेशन पाहूया। निदिक्त अंडे गर्भाशयाच्या पोकळीमध्ये न राहता गर्भाशयाच्या बाहेर कोणत्याही ठिकाणी वाढीस लागणे म्हणजेच बहिगर्भधारणा। समजलं ना? गर्भाशयात न रुजता इतर कोणत्याही ठिकाणी रुजणे म्हणजेच एक्टोपिक प्रेग्नेन्सी होय। त्याची आपण चिन्ह लक्षणे पाहूया। मासिक पाळी चुकणे, पोटाच्या खालच्या भागात एकतर्फी वेदना होणे, योनिमार्गात थोडे रक्तस्राव होणे, मळमळ होणे, उलटी होणे, कमजोर चक्कर येणे, खांद्याला वेदना म्हणजे ट्यूब फुटल्यास, रक्तदाब कमी होणे, बेशुद्ध होणे, अशा प्रकारे त्याचे चिन्ह आणि लक्षणे आहे। त्याचे आपण आता कारणे पाहूया। फॉलोपियन ट्यूबमधील संसर्ग PID, पूर्वीचा बहिगर्भधारणा, फॉलोपियन ट्यूबची शस्त्रक्रिया, IUDचा वापर, धूम्रपान, वय 35 वर्षापेक्षा जास्त, वंध्यत्वाचा इतिहास, हार्मोनल असंतुलन हे आहे त्याचे कारणे। ह्या कारणामुळे एक्टोपिक प्रेग्नेन्सी राहू शकते। तर आपण त्याचे प्रकार पाहूया। त्याचे प्रकार 6 आहेत। नंबर 1 आहे ॲम्पुलरी, नंबर 2 आहे इस्थमिक, नंबर 3 आहे फिब्रियल इंडस्टिशियल, नंबर 5 आहे ओव्हरियन, नंबर 6 आहे ॲब्डोमिनल। तर आपण त्याच्यासाठी नर्सिंग मॅनेजमेंट काय करणार आहे ते पाहूया। नर्सिंग मॅनेजमेंट करण्यासाठी आपण रुग्णाला त्वरित ओळख करून द्या। नंबर 2 जीवनसत्व व चिन्हे लक्षणे निरीक्षण करा, रुग्णाला पूर्ण आराम द्या। अजून रुग्णाला पूर्ण आराम द्या। डॉक्टरांना सूचनेनुसार ऑक्सिजन द्या। IV पॉईंट सुरू करा। अशा प्रकारे त्यांना नर्सिंग मॅनेजमेंट तुम्ही करू शकता। सगळ्या प्रकारे नर्सिंग मॅनेजमेंट अजून काय काय करू शकतो आपण त्याच्यासाठी IV सुरू करू शकतो, रक्तस्रावाचे निरीक्षण करू शकतो, वेदना असल्यास डॉक्टरांच्या सूचनेनुसार वेदनाशामक औषधे द्यावी, भावनात्मक आधार द्या, समुपदेशन करा, शस्त्रक्रियेसाठी त्यांना मीडियम सर्जिकल तयारी करा, रुग्ण व त्याच्या कुटुंबियांना समजावून सांगा। त्याची नर्सिंग मॅनेजमेंट पाहिल्यानंतर आपण त्याला प्रिव्हेन्शन काय काय पाहूया ते पाहूया। जननेंद्रियाचा संसर्ग टाळणे, स्वच्छतेची काळजी घ्या, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा, इंट्रायुटेराइन डिव्हाइसचा योग्य सल्ल्यानुसार वापर करा, धूम्रपान टाळा, नियमित आरोग्य तपासणी करा। अशा प्रकारे त्याला प्रतिबंधन आपण उपाय करू शकतो। आता त्याची गुंतागुंत काय आहे ते पाहूया। हे आजार असल्यावर गुंतागुंत काय होऊ शकते? ट्यूब फुटणे, आतील रक्तस्राव म्हणजे आतल्या आत रक्तस्राव होणे, बाई शॉकमध्ये जाणे, वंध्यत्व म्हणजे इन्फर्टिलिटी, गर्भधारणा न राहणे, जीवनाचा धोका, जीवनात यामध्ये धोका पण येऊ शकतो। याच्यासाठी महत्त्वाच्या नोट्स आहे। तर बहिगर्भधारणा ही आपत्कालीन परिस्थिती आहे। लक्षण दिसतात